ज्याचे गरजता पोवाडे कळी काळ पाया पडे, तो हा पंढरीचा राणा पुसा 6-18 जना. चिंतिता जयासी भुक्ती मुक्ती कामारी दासी, तो हा पंढरीचा राणा पुसा 6-18 जना. वैकुंठासी जावे तुका म्हणे ज्याच्या नावे, तो हा पंढरीचा राणा पुसा 6-18 जना. विठाला विठाला समचरण सरोजम सांद्रनीलांबुदाभम जगननिहतपाणी मंडलम मंडनानाम. तरुण तुलसीमाला कंदरम कंजनेत्रम सदयदभलहासं विठ्ठलं चिन्तयामि. मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरायूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. ओम शुक्लां ब्रह्मविचारसार परमामध्यं जगद्व्यापिनीं विना पुस्तकधारिणीं अवैदां जाड्यन्धकारापहा. हस्ते स्फाटिकमालिकां विदधतीं पद्मासने संस्थितां. वन्दे तां परमेश्वरीं भगवतीं बुद्धिं प्रदां शारदां. महायोगपीठे तटे भीमरथ्यां वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं. नीलाम्बुजश्यामलोकोमलाङ्गं सीता समारोह पितवामभागं. पानो महासाय यत चारुचापं नमामि रामं रघुवंशनाथं. पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संतांचिया. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरुदास तुकाजयांचे केलिया स्मरण. होय सकळ विद्येंचे अधिकरण, तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे. ते नमस्कारोणी आता विठाला विठाला ज्याचे गरज तापवाडे कळी काळ पाया पडे, तो हा पंढरीचा राणा पुसा 6-18 जना. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी चिंतन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग महान भगवत भक्त वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे. देहूचे सुप्रसिद्ध साधू अखंड समाधिगण असणाऱ्या माऊली महावैष्णव ज्ञानोबरायांचे अत्यंत निकटवर्ती संत, ज्या जगद्गुरु तुकोबरायांच्या माध्यमातून म्हटल्या जातं तुका आकाशा एवढा. त्या श्रीमंत जगद्गुरु तुकाराम महाराजांचा अत्यंत महत्वाचा 4 चरणाचा आणि भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या नाम साधनेचं महत्व प्रतिपादन करणारा अभंग. विठाला या अभंगावरती जशी जमेल अशा प्रकारे आपल्या नियोजित वेळेमध्ये काही सेवा करण्याच्या अगोदर वक्ता या नात्यानं 2 शब्दाचा परिहार द्यायचा. तो म्हणजे असा: पुण्यभूमी पावन क्षेत्र मौजे अंमळनेर या गावामध्ये भगवान प्रभू रामचंद्रजींच्या जन्मोत्सवाच्या निमित्तानं होत असलेला हा नामयज्ञ सोहळा, अखंड हरिनाम सप्ताह तसेच ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा वर्ष 5वा आहे. आणि या सोहळ्यामध्ये भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या असीम कृपेनं वैकुंठवासी ब्रह्मलीन बंसी महाराज तांबे, वैकुंठवासी ब्रह्मलीन रामकृष्ण महाराज काळे गुरुजी, वैकुंठवासी सद्गुरू कल्याणगिरी महाराज यांच्या कृपाशीर्वादानं आणि तसेच गुरुवर्य पुंडलिक महाराज जंगले शास्त्री, गुरुवर्य भास्करगिरीजी महाराज बाबाजींच्या प्रेरणेनं आणि श्री संत ज्ञानेश्वर मंदिर येथील मठाधिपती हरिभक्तीपरायण वेदांताचार्य देवीदासजी महाराज म्हस्के आणि आपणा सर्वांचे पारमार्थिक मार्गदर्शक असणारे हरिभक्तीपरायण भगवानजी महाराज जंगले शास्त्री
तसेच आपल्या गावातील भूमिपुत्र असणारे हरिभक्तीपरायण परशुरामजी महाराज गावटे यांच्या कुशल अशा मार्गदर्शनानं हा अखंड हरिनाम सप्ताह 5व्या वर्षाकडे पदार्पण करत आहे। सुंदर आयोजन आहे, सुंदर नियोजन आहे, गोड अशी साऊंड सिस्टीम या सप्ताह करता आपणा सर्वांना उपलब्ध आहे। आपल्या सर्वांचे लाडके असणारे जगदीश भाऊ दळे असतील, आपल्या गावातील श्रीराम भक्त मंडळ आणि रामकृष्ण भजनी मंडळ, समस्त ग्रामस्थ अंमळनेरकर या सर्वांच्या अथक प्रयत्नानं तन मन धनानं गोड असा नाम सप्ताह या ठिकाणी चालू आहे। आज सुरुवात होत आहे। वारकरी संप्रदायाच्या दंडकाप्रमाणे संप्रदायानं काही महत्त्वाचे प्रघात घालून दिलेले आहेत। त्यापैकी संप्रदायामध्ये जर आपण विचार केला तर सप्ताह म्हटला का सप्त्याचा पहिला दिवस कशाचा असतो? काल्याचा असतो, आहे की नाही? सप्त्याचा पहिला दिवस हा नामाचा असतो। महाराज पहिल्या दिवशी भगवान पंढरीचं पांडुरंग परमात्म्याचं नाम झालं पाहिजे। कशा करता नाम झालं पाहिजे तर अंतकरण शुद्धी करता आणि आपल्याला प्रभू परमात्म्याजवळ जाण्याकरता। विठ्ठल विठ्ठल आणि म्हणून सुंदर असं आयोजन आहे, सुंदर असं नियोजन आहे। सर्व ग्रामस्थ, मला असं वाटतं मी एक तासभर या सगळ्यांची नावं घेऊ शकतो, सगळे परिचित माणसं आहे, परंतु ते संयुक्तिक ठरणार नाही। तुम्ही म्हणताल महाराज तुम्ही फक्त नावं घ्यायला आले काय? तर कुणाचाही नामोल्लेख न करता सर्वजण अगदी प्रभू तुम्ही महेशाची या मूर्ती, मी दुबळा अर्चितसे भक्ती या न्यायाप्रमाणे ज्ञानोबरांनी समोरच्या वक्त्याला प्रभूची उपमा दिली। बो यापेक्षा मोठी उपमा कोणती आहे? विठाला प्रघाताप्रमाणे आपल्या गावातील सर्व भजनी मंडळ आदरणीय सर्वच पूजनीय आहेत बरं का। विनेकरी महाराज असतील, आमचे दिनकर महाराज मोरे, आवर्जून उपस्थित असणारे आमचे सुनील तात्या या ठिकाणी उपस्थित आहेत। हे सर्व आमचे फरताडे मामा, गावटे मामा, सर्व गावटे परिवार, या बाजूला असणारे आपल्या शास्त्रीजींच्या आश्रमातील बालगोपाळ विद्यार्थी, हे उद्याचं भविष्य आहे महाराज। हे धोतर घातलं, नेहरू घातला आणि टोपी घातली म्हणजे त्यांना काय येड लागलं म्हणून नाही घातली। उद्या आपल्या सुद्धा घरातले लेकरं या ठिकाणी उभं राहिले पाहिजे, कारण याच काळाची गरज आहे। लेकरं नको त्या ठिकाणी माणसं प्रवृत्त करण्याकरता फार प्रयत्न आहेत लोकांचे, परंतु अशा धर्ममंडपामध्ये लेकरं आणणं याच्यासाठी अनंत जन्मीचे सुकृत पदरी असं म्हणायला हरकत नाही महाराज। त्याचे मुखी हरी पैटा होय। आणि म्हणून आदरणीय शास्त्रीजींच्या संस्थेतील असणारे बालगोपाळ विद्यार्थी आवर्जून ज्यांनी माझं स्टेटस पाहिलं मोबाईलचं आणि आज सेवा आहे, महाराजही फ्री होते, म्हटलं महाराज येत असले तर अत्यंत गोड होईल बो। अगदी मोठं अंतःकरण करून आपल्या भागाचं परमार्थिक वैभव असणारे भोगे बाबा आणि त्यांचे असणारे चिरंजीव आदरणीय आमचे ज्येष्ठ गुरुबंधू हरिभाऊजी महाराज भोगे नेवाशीवरून आले, महाराजांना दंडवत प्रणाम करतो। या बाजूला असणारे आमचे नारायण महाराज बऱ्याच वेळेला आमच्या कीर्तनामध्ये गायनाची साथ करण्याकरता आणि आमच्यावरती नितांत प्रेम करणारं एक व्यक्तिमत्व आमचे कोपरे गावातील आदरणीय अमोलदादा, आदरणीय आमचे पांडुभाऊ असतील, आदरणीय आमचे तात्या असतील, पेटी मास्तर असतील, आदरणीय आमचे पुंजाभाऊ, गोड असं मृदुंग आणि गोड असं कीर्तन ज्यांच्या माध्यमातून आता नवोदित अशी परंपरा एक युवा कीर्तनकार म्हणून आपल्या नेवाशा तालुक्यामध्ये जे फिरतायत आता सध्या, आदरणीय आमचे कानिपनाथजी महाराज जाधव, मातृवर्ग असेल, मोठ्या संख्येनं पितृवर्ग असेल, शिष्टीमोले सर्व बाहेर बसलेले, वरती कट्ट्यावरती बसलेले, या बाजूला बसलेले सर्वांच्या चरणावरती साष्टांग दंडवत प्रणाम करतो आणि अभंगाकडे येतो। विठाला आता एखाद्याचं जर नाव राहिलं असेल तर तो अपवाद म्हणा बरं का। आता मला असं वाटतं एकता सबुरला भाग्य दशा कैशी प्राप्त झाली। हा एका तासामध्ये आता तुम्हाला काय चिंतन द्यावं भाऊ या अभंगाचं, माझ्या पुढे मोठा प्रश्न आहे। परंतु जशी सद्गुरू कृपा करतील आणि जसे तुम्ही फ्रेश असाल त्या पद्धतीनं बोलण्याचा प्रयत्न असेल। विठाला श्रीमंत जगद्गुरु तुकोबारा या
अभंगामध्ये सांगतात, ज्याचे गरजता पोवाडे. तुम्ही त्या प्रभू परमात्म्याच्या नामस्मरणाचं जर अखंड चिंतन केलं, पोवाडे म्हणजे नामस्मरण, पोवाडे म्हणजे चरित्र, पोवाडे म्हणजे त्याचं गुणानुवाद. ज्याचे गरजता पोवाडे, काय फायदा होणार आहे महाराज? कळी काळ पाया पडे. ज्या काळाच्या तुम्हा मला पाया पडावं लागतंय, तो काळ त्या प्रभू परमात्म्याचं चिंतन केल्याच्या नंतर आपल्या पाया पडतोय. तो कोण आहे? तर तो हा पंढरीचा राणा, पुसा 6 जना. तो पंढरपूरचा राजा आहे महाराज. सरपंच गावचा राजा असतो, सरपंच गावचा राजा असतो, आमदार तालुक्याचा राजा असतो, खासदार जिल्ह्याचा राजा असतो, है का नाही? खासदार जिल्ह्याचा राजा असतो. आणि या सबंध भूतालाचा राजा तो पंढरपूरचा पांडुरंग परमात्मा. त्या पांडुरंग परमात्म्याचं चिंतन केल्याच्या नंतर महाराज तो काळ असणारा आपल्या पाया पडत असतो. ज्याचे गरजता पोवाडे, कळी काळ पाया पडे. तो हा पंढरीचा राणा, पुसा 6 जना. तुकोबराय म्हणतात, हे मी माझ्या मनचं इथं सांगत नाही. पुसा म्हणजे विचारा. पुसा 6 जना. पुसा म्हणजे विचारा. 6 म्हणजे 6 शास्त्र, 4 म्हणजे 4 वेद आणि 18 जण म्हणजे 18 पुराण. चहुवेदी जाण, जे पाठ आहे ते बोलत चला. चहुवेदी जाण, साही शास्त्री कारण, 18 ही पुराणे हरिसी गाती. हे माझं मत नाहीये तुकोबराय. तुकोबरायने देवाला सांगितलं, हे माझं मत नाही. मी इथं शास्त्राचं, पुराणाचं आणि वेदाचं मत सांगायला आलेलो आहे. आणि नेहमी आम्हाला आमचे गुरुवर्य रामेश्वरजी महाराज कंटाई सर नेहमी पाठात सांगत असायचे, भोगी बाबा, कीर्तनकारानं आपलं मत समाजापुढे मांडू नये. बरं का? कीर्तनकारानं आपलं मत समाजापुढे मांडू नये. मग काय सांगावं? पहावे ग्रंथ करून या कीर्तन. ग्रंथ उघडून आपण कीर्तन केलं पाहिजे. आणि त्या पद्धतीनं तो प्रघात चालू झाल्यामुळं आपण आपल्या अंतःकरणातील जर एखादी इच्छा असेल, तळमळ असेल, तर त्याची फेर तपासणी, त्याची फेड पडताळणी आपण शास्त्रात पाहिली पाहिजे, पुराणात पाहिली पाहिजे, किंवा आपण ती वेदामध्ये तरी पाहिली पाहिजे. असा एक प्रघात आहे महाराज. जगद्गुरु तुकोबराय सांगतात, पुसा 6 जना. ते 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराणाला विचारा. कीर्तनकारांना आपलं मत लोकांना मांडू नये, सांगू नये. आपलं मत घरी बायको पुढं सांगावं, है का नाही? ऐकलं तर नशीब मानावं, नाही ऐकलं तर दिल्या घरी सुखी राहा, है का नाही? आपलं मत कीर्तनकारानं समाजापुढं ठेवू नये. आपलं मत कीर्तनकारानं समाजापुढं ठेवण्यापेक्षा आपल्या मताला शास्त्र पुरावा आहे का, आपल्या मताला काही पौराणिक पुरावा आहे का, आपल्या मताला काही वेदाचा पुरावा आहे का, याची पडताळणी केली पाहिजे. जगद्गुरु तुकोबराय सांगतात, ती पडताळणी मी केली. आणि ती पडताळणी केल्याच्या नंतरच मला हा अनुभव या ठिकाणी प्राप्त झालेला आहे. काही साधकांनी तुकोबरायांना सांगितलं, महाराज आम्हाला वेद कळणार नाही, शास्त्र कळणार नाही, पुराण कळणार नाही, आम्हाला चिंतन करायचंय. चिंतिता जयासी. तुकोबरायांनी त्याचाही फायदा सांगितला. अरे त्या पंढरीश पांडुरंग परमात्म्याचं चिंतन केल्याच्या नंतर भुक्तीनाम भोग आणि मुक्तीनाम मोक्ष हे दोनही एका ठिकाणी मिळण्याचं एकमेव साधन जर काय असेल तर ते देवाचं नामस्मरण. आता पहा, जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, चिंतिता जयासी, भुक्ती मुक्ती कामारी दासी. भोग आणि मोक्ष मिळणं हे वेगळं आणि भोग आणि मोक्ष दासी होणं हे वेगळं, बरं का? आता जगद्गुरु तुकोबरायांच्या अभंगावरती प्रभू परमात्म्याच्या नामचिंतनानं आज आपण पाहून राहिलो. महाराष्ट्रातले मोठमोठे वक्ते महाराज, 50-50, 60-60 लाखाच्या त्यांच्याकडे गाड्या आहेत. हा भोगच आहे महाराज. भगवंताच्या नामस्मरणानं मिळणारा हा भोगच म्हणावं लागेल. जगद्गुरु तुकोबरायांनी सांगितलं, त्याचं चिंतन जर केलं, तुम्हाला भोग मिळेल याच्यात नवल नाहीये, तुम्हाला मुक्ती मिळेल याच्यातही नवल नाहीये, त्या तुमच्या दासी होतील. सोप्या भाषेत सांगू का? सोप्या भाषेत, बायको तलाठी असावी, तहसीलदार असावी ना आपलं वाळूचं टिंपर असावं. मग काही काळजी करायचं कारण आहे का महाराज? बायको तलाठी, बायको तहसीलदार आहे आणि वाळूचा डंपर आहे, मग धरायचं काही टेन्शन आहे का महाराज? तसं जगद्गुरु तुकोबराय सांगतात, चिंतिता जयासी, भुक्ती मुक्ती कामारी दासी. त्याचं चिंतन केल्याच्या नंतर भुक्तीनाम भोग आणि मुक्तीनाम मोक्ष सहज मिळत असतो. असा त्या पांडुरंग परमात्म्याचा नामचिंतनाचा महिमा आहे. काही साधकांनी सांगितलं, महाराज आम्हाला भोग नको, मुक्ती नको, काही नको, आम्हाला वैकुंठाला जायचंय. तुकोबरायांनी सांगितलं, वैकुंठासी जावे तुका म्हणे ज्याच्या नावे. अरे तुम्हाला वैकुंठाला जरी जायचं असेल तर सुलभ असणारा, दुर्लभ असणारा वैकुंठ त्या पांडुरंग परमात्म्याचं सुलभ नाम घेतल्यानंतर प्राप्त होत असतं. त्याच्या नावाशिवाय वैकुंठ सुद्धा प्राप्त होणार.
त्याच्या नावाशिवाय होणार नाही महाराज. त्याचं कारण तुकोबराय सांगतात. वैकुंठासी जावे तुका म्हणे ज्याच्या नावे, तो कोण आहे तर तो हा पंढरीचा राणा, पुसा 618 जना, असा अभंगाचा माझ्या बुद्धीप्रमाणे सरळ अर्थ. विठाला 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 विठाला. जगद्गुरु तुकाराम महाराजांनी या अभंगाच्या माध्यमातून पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या नाम साधनेचं महत्व सांगितलं बरं का. थोडंसं लक्ष देऊन ऐका. कदाचित आपल्याला काही गोष्टी नवीन असं कानावर आल्यासारखं वाटेल, परंतु तशी काही चिंता करू नका. मी अगदी सरळ आणि सोप्याच भाषेत सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. श्रीमंत जगद्गुरु तुकोबराय सांगतात, या अभंगाच्या माध्यमातून प्रभू परमात्म्याच्या नामचिंतनानं काय क्रांती होऊ शकते बुवा जीवनामध्ये. आज तर पहिला दिवस आहे नामस्मरणाचा. आज कोणताही वक्ता या स्टेजवरती आला तर त्यानं फक्त नामाचा महिमान गायला पाहिजे. सदा नाम घोष करो हरी कथा, तेने सदा चित्ता समाधान. नामस्मरणानं अंतकरणाला समाधान होतंय तुकोबराय, कळालंय आम्हाला. परंतु या अभंगाच्या माध्यमातून तुम्ही नेमका आम्हाला विशेष फायदा काय सांगता, एक लक्षात घ्या. या अभंगाच्या माध्यमातून श्रीमंत जगद्गुरु तुकाराम महाराजांनी, आपण जर तसा विचार केला, नाम साधनेत जेवढं महत्व आहे तेवढं जगाच्या पाठीवर कशात नाहीये. याची प्रचिती तुम्ही मागच्या 2-3 दिवसापूर्वी घेतली असं. नाम साधनेत जेवढं महत्व आहे तेवढं जगाच्या पाठीवरती कशात नाहीये दादा. अगदी एकच कारण आहे, त्याला फक्त नामस्मरण. विठाला विठाला अगदी डॉक्टरांनी सुद्धा सांगावं महाराज हा एक चमत्कार आहे. परंतु ऐका महाराज, नामचिंतनाचं महत्व प्रतिपादन करत असताना एक नाही अनेक संतांनी त्याचे दाखले दिले, पुरावे दिले, अनेक संतांनी दिलेले आहेत. मला विस्तार करायचा नाही, मला फक्त नामस्मरणाची ताकद सांगायची, त्याची पॉवर सांगायची. तसा जर विचार केला, त्याच्या एवढं सामर्थ्य जगात कुसलं दुसरं कशातच नाही. आणि आपण जर आपल्या शरीराचा विचार केला महाराज, तर आपल्या शरीरामध्ये फारसं सामर्थ्य नाही महाराज. कारण शरीर महाराज, या शरीराचा जर विचार केला, याला जर हे शरीर जर संपलं महाराज, याला जर जाळून टाकलं तर याची राख होणार आहे, याला जर पुरून टाकलं तर याला किडे खाणार आहेत, आणि याला जर रस्त्यावरती फेकून दिलं तर एखाद्या प्राण्यानं खाल्ल्यानंतर याची विष्ठा होणार आहे. याच्या पलीकडे याचं काही होणार नाही. महाराजांनी एका ठिकाणी सांगितलं, नाही अपवित्रा शरीरायसे, शरीर दुःखाचे कोठार, शरीर रोगाचे भांडार, शरीर दुर्गंधीचे थार, नाही अपवित्रा शरीरायसे. अरे फार अपवित्र शरीर आहे, अपवित्र शरीर आहे महाराज. परंतु याच शरीराच्या संबंधानं जगद्गुरु तुकोबरायांनी याच अभंगामध्ये याच्या उत्तरार्धामध्ये सांगितलंय काय, शरीर उत्तम चांगले, शरीर श्रीमंत जगद्गुरु तुकोबराय अगदी काही क्षणापुरता अलीकडे आपल्याला असं सांगतात, या शरीरा इतकं अमंगळ आणि अपवित्र या जगात दुसरं काही नाही. आणि बरोबर दुसऱ्या क्षणामध्ये सांगतात, या शरीरा एवढं चांगलं आणि उत्तम शरीर या जगाच्या पाठीवरती कुठलं नाही. काही साधक म्हणले, महाराज तुमची डबल इंजिनची गाडी का,
तमाशाकडे पण जातीन, कीर्तनला पण येते. असं नका करू महाराज, तुम्ही एका मतावरती ठाम राहा ना महाराज. मी आता गाडीमध्ये येताना एक फार छान वाचलं, मला सुभाषरावनी दिलं ते वाचायला. रुद्राक्ष आणि माणूस एकमुखी मिळणं फार अवघड आहे. विठाला विठाला थोडस रेंज मध्ये राहा, करंट मध्ये, म्हणजे तुम्हाला कळत जाईल. ते फार गोड आहे महाराज, काही काही वाक्यानं फार सुंदर बोध होतो. सहज आलं तर ते व्हॉट्सअपला. रुद्राक्ष आणि माणूस एकमुखी मिळणं फार कठीण आहे, फार कठीण आहे. साधक म्हणले तुकोबर आहे तुमची डबल इंजिनची गाडी का, असं कसं काय म्हणता तुम्ही? काही वेळापूर्वी तुम्ही म्हणाले या शरीरा इतकं अमंगळ अपवित्र जगात दुसरं काही नाही, आणि दुसऱ्या क्षणाला आम्हाला सांगता या शरीरा एवढं चांगलं आणि उत्तम दुसरं काही नाही. असं कसं काय होऊ शकतं? तुकोबरायांनी सांगितलं मी माझ्या दोन्ही मतावर ठाम आहे बुवा. कसं दोन्ही मतावर ठाम आहे तर ऐका. जगाच्या पाठीवरती या शरीरा एवढं अमंगळ आणि अपवित्र शरीर दुसरं कोणतंच नाहीये. भजन नाही केलं तर, आणि जगाच्या पाठीवरती या शरीरा एवढं चांगलं आणि उत्तम शरीर दुसरं कोणतंच नाही, भजन केलं तर. विठाला हरिपाठ कीर्ती मुखे जरी असं छान प्रमाण म्हटल्याच्या नंतर काही नाही, आपल्याला कमीत कमी भूक लागल एवढं तर काम करा. प्रसाद आहे ना, आहे ना प्रसाद महाराज. फार सुंदर नियोजन केलं. मी आलो होतो, जना भाऊ बसले होते भाकरी पाहून. त्याच्यात एक जणांना असं पेंडका आणून दिलं, त्या खालच्या दोन अशा 4-5 भाकरी होत्या. मी दर्शन घेत होतो तेव्हा माझी नजर गेली. 4-5 भाकरी होत्या अमोल महाराज, त्याच्यात अशी हिरवी गार चटणी होती. त्या चटणीवरती तेल टाकलेलं होतं, आणि त्याच्यात कमीत कमी 7-8 महिन्यापूर्वी मुरलेल्या लोणचाच्या 7-8 फोडी होत्या. पाणी ना काही पाणी ना काही असं वाटलं का अगोदर, परंतु ते जर केलं असतं तर महाराज हे जड गेलं असतं. मग विठाला श्रीमंत जगद्गुरु तुकोबराय सांगतात, आपण जर आपल्या जीवनामध्ये, आपल्या अंतकरणामध्ये, आपल्या शरीराच्या माध्यमातून त्या अखंड प्रभू परमात्म्याचं चिंतन करत असाल तर त्या चिंतनाच्या नंतर त्या शरीराला एक पवित्रता प्राप्त होत असते. त्याचं प्रमाण आता महाराजांनी दिलं. हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय, पवित्रची होय देह त्याचा. पवित्र तो देह वाणी पुण्यवंत, जो वदे अच्युत सर्व काळ. पवित्र सोवळी एकतीच भूमंडळी, ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेम भाव. त्याचा देह पवित्र आहे, ज्याच्या अंतकरणामध्ये, ज्याच्या मुखामध्ये त्या प्रभू परमात्म्याचं नामस्मरण आहे. त्याचा देह पवित्र संतांनी सांगितलेला आहे महाराज. आणि मग जगाच्या पाठीवरती जर हा देह पवित्र असेल तर या पवित्र देहाच्या माध्यमातून निश्चितच आम्हाला परमात्म्याची प्राप्ती करता येऊ शकते. बरं का, परमात्म्याची प्राप्ती करता येऊ शकते. मी बोलत नाही, त्या ठिकाणी गीताकार वर्णन करतात. तद्विद्धी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानिनस्तत्वदर्शिनः. आपण जर प्रणिपात असणाऱ्या प्रभू परमात्म्याकडं अगदी अंतकरणपूर्वक गेलो तर देवही त्या साधकाचा स्वीकार करतो. नवल नाही, देव त्या साधका संग राबतो. बा विठाला फार या शरीराच्या माध्यमातून काही नाही महाराज, यामध्ये फारचं अजिबात सामर्थ्य नाही. आपण
कोणत्या क्षणाला आपला शेवटचा क्षण असू शकतो कुणालाच माहिती नाही दादा. का माहिती आहे कुणाला? बसलेल्यापैकी माझ्या समोर असा एखादा वक्ता श्रोता आहे का बसलेल्यापैकी, महाराज माझं मरण मला माहिती आहे भाऊ? माहिती नाही महाराज. अरे मरण जगातलं सगळ्यात मोठं आश्चर्य जगात जर पाहिलं आपण तर मरण आहे. एक लक्षात ठेवा हरिभाऊ महाराज, मी आत्तापर्यंत गरीबाचं घर वेगळं श्रीमंताचं घर वेगळं, गरीबाची गाडी वेगळी श्रीमंताची गाडी वेगळी, गरीबाचं घड्याळ वेगळं श्रीमंताचं घड्याळ वेगळं, गरीबाचा मोबाईल वेगळा श्रीमंताचा मोबाईल वेगळा, पण अजून गरीबाची स्मशानभूमी वेगळी आणि श्रीमंताची स्मशानभूमी वेगळी अजून पाहिली महाराज. कोणीही जाऊ द्या त्याला त्याच ठिकाणी न्यायचंय. मरू द्या महाराज, तिथं स्मशानभूमीत गेल्याच्या नंतर तिथं श्रीमंत अथवा गरीब असा भेद केला जात नाही. आतापर्यंत तुम्ही सगळ्या गोष्टी VIP पाहिल्या असतील, परंतु VIP स्मशानभूमी अजून नाही जगाच्या पाठीवर, अजून नाही. या शरीराचा जर विचार केला महाराज ज्ञानोबराय चिंतन करतात, मासी पंख पाखडे तवय हे सरे. एका माशीला पंख हलवायला जेवढा वेळ लागतो त्याच्यापेक्षा अगदी नाही बरोबर सुंदर आणि समर्पक प्रमाण दिलं. क्षणभंगूर नाही भरवसा, वारे सावध तोडा माया आशा, काही नचले मग गळा पडेल फासा, पुढे हुशार थोरा हे ओळसागा, राम राम स्मरा आधी. अत्यंत समर्पक प्रमाण दिलं महाराज. याच अनुषंगानं श्रीमंत जगद्गुरु तुकोबराय कितीतरी प्रमाण देतात महाराज, कितीतरी. काही क्षणाचा भरोसा नाही महाराज, घडोघडी काळ हयाचे एक शरीर जाईल क्षणात, कहा गोपीनाथ पावेचे ना. या शरीराचा अजिबात भरोसा नाही महाराज. शरीराची होय माई, शरीराची होय माई, शरीराची होय माई, शरीराची होय माई. कोणी न येते सांगाती. शरीराच्या संग कोणी येणार नाही महाराज. एवढं कोणत्याच प्रकारचं महत्वाचं सामर्थ्य या शरीरामध्ये नाहीये. परंतु या शरीरामधलं सामर्थ्य ओळखण्याकरता तुम्ही जोपर्यंत या शरीराच्या माध्यमातून काया वाचा म्हणे इच्छित असे, सर्व माझा काळ तुझी या चिंतनी, काया वाचा म्हणे इच्छित असे. आपण कायेनं वाचेनं मनानं देवाचं भजन केलं पाहिजे. आपण सगळ्या गोष्टी महाराज तुकोबराय म्हटले, शिंक जांभळी खोकलाई तुका वेळ वाया गेला. या प्रमाणाचा अर्थ काय सांगू तुम्हाला. तुकाराम महाराजांचं असं म्हणणं आहे, आम्ही एवढं भजन केलं, एवढं भजन केलं, एवढं देवाचं भजन केलं बुवा, आम्हाला फक्त शिंक आली तर भजन बंद व्हायचं, आम्हाला फक्त जांभळी आली तर भजन बंद व्हायचं, आणि आम्हाला खोकला आला तर भजन बंद. आपलं याच्या सगळं उलट आहे. कळालं ना तुम्हाला. जयला कळालं त्याला धन्यवाद. अन्य वेळ आपण काही नाही, आपण फक्त त्या संसाराच्या पाठीमागं लागलो.
एवढा ताकदीनं संसार करतो महाराज आम्ही, मी पण येईन तुमच्यात. हा, एवढ्या ताकदीनं संसार करतो. ज्ञानोबरायांनी संसाराची परिभाषा करत असताना फार गोड उदाहरण दिलं अण्णा. अरे संसारातल्या सुखाकडे तुम्ही कसे पाहून राहिले आणि ते संसारातलं सुख कसं आहे. ज्ञानोबराचं चिंतन आहे महाराज. ज्ञानोबरांनी एवढा गोड दृष्टांत दिला. ज्ञानोबरांनी सांगितलं कडक उन्हाळ्याचे दिवस आहे, भाद्रपद महिन्यामधले कडक उन्हाळ्याचे दिवस आहेत. आणि त्या कडक उन्हाळ्याच्या दिवसामध्ये, त्या असणाऱ्या दिवसामध्ये एका उंदराला ऊन लागतंय. कुणाला ऐकताय ना तुम्ही सर्वजण? कुणाला ऊन लागतं आई? कुणाला? उंदराला. उंदीर ध्यानात ठेवा तुम्ही फक्त. त्या कडक उन्हाळ्याच्या दिवसामध्ये एका उंदराला ऊन लागतंय आणि ते उंदीर एका सावलीच्या शोधामध्ये सैरा वैरा पळतंय. इथं सावली सापडन, इथं सावली सापडन, इथं भाव भेटन, इथं भाव भेटन, इथं सावली सापडन, हे का नाही, इथं समाधान भेटन. असं पळता 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 त्या उंदराला एका ठिकाणी सावली पण सापडती. पण ऐका मायबाप, ती सावली एका नागाच्या फणीची असते. आता माझा बसलेल्या श्रोत्यांना प्रश्न असा आहे, त्या उंदराला त्या नागाच्या फणीची सावली खरी आहे का बरी आहे? बोला, कोण बनेगा करोडपती? वा वा वा. त्या उंदराला त्या नागाच्या फणीची सावली खरीही नाही आणि बरीही नाही. कोणाला ओवी माहित असले तर सांगा, मला आनंद होईल. फार परिचित ओवी महाराज ती, आणि दृष्टांतिक ओवी ती महाराज. सांगू का मीच आता? तुम्ही म्हणाल तुला काय आलं बोलिलं, मग आम्ही सांगायलाच बोलिलं ना. सांगतोच आता महाराज, ऐका. ज्ञानोबराय चिंतन करतात. हे असो आघवी बोली, सांगपा सर्प फणीची सावली, ती शीतल होईल केतुली मुशकासी. अरे ज्ञानोबरायांनी एवढं गोड चिंतन केलं दादा. जसं त्या उंदराला त्या नागाच्या फणीची सावली खरीही नाही आणि बरीही नाही, तसा हा जीवरूपी उंदीर संसार रूपी नागाच्या फणीच्या खाली सुखाची अपेक्षा करतो. त्याला जगाच्या पाठीवरती कधीच सुख मिळणार नाही. सर्व सुखाची परमात्म्याकडे जायला पाहिजे, तो जीव संसाराच्या सुखामध्ये शोध घेतोय सुखाचा. जगाच्या पाठीवरती त्याला सुख कधीच मिळू शकत नाही. महाराजांनी प्रमाण दिलं, सर्व सुखाची आशा जन्म गेला, क्षण एक मुक्ती यज्ञ नाही केला, हिंडता दिशा क्षीण पावला, माया वेष्टीला जीव माझा. महाराज मला त्या ओवीचा फक्त उत्तरार्ध आठवू राहिला. जया अनुष्ठान स्वधर्माचे घडेची ना, याचं आधीचा आठवणा मला. जया अनुष्ठान स्वधर्माचे घडेची ना, तो पण एक दृष्टांतच ज्ञानोबरांनी त्या ओवीमध्ये सांगितलेला आहे. तिसऱ्या नाही, कारण ज्ञानोबरांच्या ज्ञानेश्वरीवरती परकीय सत्ताधाऱ्यांनी, देशातील लोकांनी PhD करावी आणि या महान थोर संतांचं वाङ्मय परकीय देशांना समजावून सांगण्याकरता आपल्याकडून ती ज्ञानेश्वरी इंग्रजीमध्ये तयार करून घ्यावी, यासारखं मोठं भाग्य आहे का दादा? हे फार मोठं भाग्य आहे महाराज. कारण ज्ञानोबराय सांगतात, त्रिभुवन एक पवित्र अनादि पंचक्रोश क्षेत्र,
जेथ जगाचे जीवन सूत्र श्री महालयासे. त्या ज्ञानोबराईची सेवा केल्यावर त्या साधकाच्या जीवनातली उंची सुद्धा ज्ञानोबराय प्रतिपादन करतात. मनोनी मने वाचे काया, जो सेवक होईल येचा, तो स्वानंद साम्राज्याचा चक्रवर्ती करी. तो साम्राज्याचा चक्रवर्ती झाल्याच्या नंतर त्याच्या जीवनामध्ये काय संगती घडते बुवा. समर्थाचे पंक्ती भोजने, तळिल्या वरिल्या एकची पकवणे, देवी श्रवणे अर्थे पठणे, मोक्षची लाभे विठाला. विठाला 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 सुंदर असं ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून साधकाची उंची तुमच्या आमच्या समोर ठेवली. मला सांगायचं तुमच्या समोर हा मुद्दा, या शरीरामध्ये जगद्गुरु तुकोबरांनी सामर्थ्यच सांगितलेलं नाही, अजिबात नाही. आणि मग या शरीराच्या माध्यमातून आपण प्रत्येक जण कशाच्या कुणाला ना कुणाला कशाची ना कशाची तरी भीती आहे महाराज. प्रत्येकाला भीती नाही असा माणूस जगाच्या पाठीवरती नाही. या ठिकाणी बसलेल्या प्रत्येक व्यक्तीला भीती, सर्वात मोठी एक भीती आपल्या स्वतःच्या मृत्यूची भीती महाराज. कुणाला ना कुणाला कशाची ना कशाची तरी भीती आहे. आणि मग मृत्यू समीप आल्याच्या नंतर सर्वात अगोदर तो व्यक्ती पाय धरतो घरच्यांचे, मला वाचवा, मला मरून देऊ नका, आहे का नाही. पण घरच्यांच्या सुद्धा हातात नाही महाराज ही गोष्ट. नंतर तो व्यक्ती पाय धरतो डॉक्टरांचे, डॉक्टर साहेब मला वाचवा, मला या ठिकाणी मरून देऊ नका, कितीही पैसे लागू द्या, मी बऱ्याच योजना खाल्लेल्या आहेत, आहे की नाही, फक्त मला वाचवा. परंतु डॉक्टर सुद्धा सांगतात आम्ही फक्त प्रयत्न करू शकतो. हा, यश अपयश त्या भगवंताच्या हातात आहे. मग तोच असणारा माणूस एखाद्या महाराजाकडे जातो, महाराज मेरा कल्याण करो. तो महाराज म्हणतो मेरीच भिवंडी हो गई तेरा कल्याण का. हा, कल्याण आणि बिल्याण ह्या गोष्टी नाही महाराज. आपल्याला जर सुटायचंच असेल, आपल्याला जर त्याच्या या मृत्यूच्या तडाख्यातून सुटायचंच असेल, तर आपल्याला एकमेव म्हणजे ते देवाचं नाव घ्यावं लागणार आहे. आपण त्या काळाच्या असणाऱ्या मालकाला आवाज द्यायचा, त्याचे पोवडे गायचे, ज्याचे कर्ज ताप वाढे, ज्याचे कर्ज ताप वाढे, ज्याचे कर्ज ताप वाढे, ज्याचे कर्ज ताप वाढे, ज्याचे गरज ताप वाढे, कळी काळ पाया पडे. त्या काळरूपी कुत्र्याला तुम्ही हाडई म्हणू नका आणि त्याला मारण्याचा देखील प्रयत्न करू नका. त्याच्या मालकांना आवाज द्या, त्याच्या मालकाचे पोवडे गा. त्याच्या मालकाचे पोवडे गायल्याच्या नंतर तो काळ आपल्याला एरवी त्याच्या पाया पडायला जावं लागतंय, तो आता आपल्या पाया पडणार आहे. ही ताकद भगवंताच्या नामाची आहे बुवा. जगद्गुरु तुकोबरांनी सांगितलं कळी काळ पाया पडे, तो काळ आपल्या पाया पडतो. आता ज्याचे गरजता, गरजने म्हणजे मोठा आवाज करणे बरं का.
आभाळ काय व्हायला लागलं म्हणतात? आभाळ गरजायला लागलं. आज नाही गरजलं ते, नाही तर 2-3 दिवस जरा परेशान केलं आहे की नाही. आभाळ गरजायला लागलं म्हणतात. आणि गरजणं म्हणजे मोठा आवाज उंच स्वरात. आता हे मोठं उंच स्वरात म्हणणारे माणसं लवकर हृदयात जागा करतात. आवाजानं लवकर हृदयात जागा, ज्याचा आवाज उंच आहे महाराज, तो व्यक्ती लवकर हृदयामध्ये जागा करत असतो. गरजणे म्हणजे मोठा आवाज करणे. गायीन लीळा चरित्र पोवाडे, हा दिनरजनी हाची धंदा, गोविंदाचे पोवाडे, तुकयाने केला धंदा, लाभ फार मोठा झाला. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, मोठ्यानं त्याचं गुणानुवाद गा, पोवाडे गा. पोवाडे म्हणजे मी सुरुवातीलाच बोललो तुम्हाला, पोवाडे म्हणजे त्याचा गुणानुवाद, त्याचं नामस्मरण, त्याची प्रशंसा. छत्रपती शिवाजी महाराजांचा शाहीर काय करत असतो? काय करत असतो? पोवाडाच गात असतो ना महाराज. आणि पोवाडा म्हटलं का त्या आवेशातच असला पाहिजे. देवाचं भजन करायचं ना, त्या आवेशातच केलं पाहिजे. पोवाडा, राजे छत्रपतींचा पोवाडा एखादा शाहीर जर समोर उभा राहिला तर त्या आवेशातच गातो ना महाराज, त्या आवेशातच गातो. पोवाडा आवेशात असला पाहिजे. भजन करताना आपण तेवढं सावध असलं पाहिजे. शाहीर हा महाराष्ट्राचा टाळ. हा तुम्हाला उदाहरण तर कळायला पाहिजे का नको? शाहीर हा महाराष्ट्राचा प्राण, शिवप्रभू जगात गुणगान, शिवप्रभू जगात गुणगान. हे शिवप्रभू जगात गुणगान, शिवप्रभू जगात गुणगान. तानाजी मालुसरेनं सांगितलं, राजा एवढी कामगिरी आमच्या पदरामध्ये घालावा. ही कामगिरी घातल्याच्या नंतर आम्ही आमचं सर्वस्व पणाला लावू, परंतु मागा हटणार नाही. राजाने सुद्धा सांगितलं, तानाजी आम्हाला अपयश चालणार नाही. अपयश जर आलं तर हा तानाजी पुन्हा तुम्हाला आपलं तोंड दाखवणार नाही. 500 मावळ्यांची फौज घेतो, गडावरती स्वारी करतो. माघ शुद्ध नवमीच्या दिवशी गडावरती गेल्याच्या नंतर गवताची गंजी पेटवतो. आणि ती गवताची गंजी पेटवल्याच्या नंतर तुम्ही गडावरती या राजा, हा तानाजी मालुसरे कल्याण दरवाजात तुमचं स्वागत करण्याकरता तयार असतात. याला काय म्हणतात? अरे पोवाडा म्हटलं का नंतर त्या आवेशात असलं पाहिजे ना महाराज, त्या आवेशात असला पाहिजे. देवाचं भजन त्या आवेशात केलं पाहिजे. काय ताकदीनं तुम्ही आम्ही संसार करतो, काय ताकदीनं तुम्ही आम्ही पाहुण्या रावळ्याकडे जातो. ही परंपरा आहे महाराज. तुम्ही आम्हाला एवढी उज्ज्वल परंपरा देणारे थोर महात्मे आहेत. या परंपरेचं साधे पाईक लोक नाही ते. त्यांनी या परंपरेमध्ये एखादा साधक जर भावनायुक्त होऊन चालत राहिला तर त्याच्या जीवनामध्ये एवढी उंची प्राप्त होते. दादा नाथबाबांनी भागवतामध्ये एवढं गोड वर्णन केलंय त्याचं. तुम्हाला असणारी निर्विकल्प शांती या परंपरेतून मिळू शकते अण्णा, निर्विकल्प शांती. नाथबाबांनी वर्णन करावं, भावे करिता माझी भक्ती, विषय वासना जळोनी जाती, निर्विकल्प उपजे शांती, माझे भक्तिपंथी चालता. अरे त्याच्या भक्तिपंथानं चालल्याच्या नंतर निर्विकल्प असणारी शांती, विकल्पारहित आपण शांती घेतो, आपण शांतीची अपेक्षा करतो, परंतु आपली शांती ही विकल्पासहित असते. एक वाक्य बोलतो, कळालं तर लक्षात आलं तर बघा. अगर शांति की इच्छा चाहते हो तो पहिले इच्छा को शांत करो. माझं बोलणं कळालं तुम्हाला? अगर शांति की इच्छा चाहते हो तो पहिले इच्छा को शांत करो. इच्छा शांत करणं हे सर्वात मोठं आव्हान आहे तुमच्या आमच्या समोर. आणि म्हणून जगद्गुरु तुकोबरायांनी या आव्हानं, सगळे आव्हानं स्वीकारले महाराज. आणि जगद्गुरु तुकोबरायांनी सांगितलं, त्याचं गुणानुवाद गा, त्याचं भजन करा, त्याचं नामस्मरण करा. त्याचा फायदा असा आहे, कळी काळ पाया पडे. तो काळ तुमच्या असणाऱ्या पाया पडणार आहे. बऱ्याच वेळ झालं महाराज, ज्याचे गरजता नेमकं कोणाचे, त्याचं उत्तर महाराजांनी अभंगाच्या दुसऱ्या चरणात. तो हा पंढरीचा रान, तो हा पंढरीचा रान, तो हा पंढरीचा रान, तो हा
राणा उसाचा अठरा जना उसाचा अठरा जना तो हा पंढरीचा तो हा पंढरीचा राणा तो हा पंढरीचा राणा पुसा 618 जना. जगद्गुरु तुकोबरांनी सांगितलं तो पंढरपूरचा राजा आहे महाराज. मी सुरुवातीला सांगितलं महाराज सरपंच गावचा राजा, असणारा आमदार तालुक्याचा राजा, खासदार जिल्ह्याचा राजा, मंत्री महाराष्ट्राचा राजा आणि असणारा या देशाचा राजा कोण आहे? कोण? पंतप्रधान नाही महाराज, देशाचा राजा राष्ट्रपती. कारण पहिलं असणारं पहिलं पद आहे ते. राष्ट्र हा प्रमुख असतो देशाचा. पहिलं पद हे राष्ट्रपतीचं असतं. राष्ट्रपतीच्या सहीशिवाय काहीच होऊ शकत नाही. पंतप्रधान हे त्याच्या नंतरचं पद आहे. परंतु देशाचा प्रमुख असणारा जर कोण असेल तर तो राष्ट्रपती असतो. आणि या विश्वाचा राजा जर कोण असेल, कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा ईश्वर साकटला देवर स्वामी देवर उभय ठेविले देवर उभय ठेविले देवर तळा चैतन्याचा परमात्मा वाली वा वा वा. या जगाचा राजा जर कोण आहे तर तो पांडुरंग परमात्मा आहे, पंढरपूरला असणारा. तो या जगाचा मालक आहे. आणि म्हणून या त्याच असणाऱ्या मालकाचं भजन करण्याकरता अखिल सकल संतांनी आम्हाला आग्रह केलेला आहे. त्याचं भजन केलं पाहिजे, त्याचं नामस्मरण केलं पाहिजे. त्याच्या नामचिंतनानं साधकाच्या जीवनातली जी वृत्ती बदलत असते ती जगाच्या पाठीवरती दुसरी कुठंच बदलताना दिसत नाही. आपण जर विचार केला, तो हा पंढरीचा राणा पुसाचा हा 18 जना. त्याचं भजन केल्याच्या नंतर लोकांनी बऱ्याच संतांनी महाराज काळावरती विजय मिळवला. कितीतरी उदाहरणं सांगता येईल. काळावरती विजय मिळवायचा असेल तरी त्याचंच भजन करावं लागतंय. आपल्याला पैठण महाराज फार दूर नाहीये, जवळ आहे पैठण. त्या पैठणच्या शांतीब्रह्म नाथ महाराजांची अंत्ययात्रा चालली, आपल्याला कदाचित माहिती असेल. पैठणच्या असणाऱ्या नाथबाबांची अंत्ययात्रा चाललेली आहे. आणि नवीनच एका बाईची मुलगी पहिल्यांदी सासरला नांदण्याकरता निघाली. पहिल्यांदीच निघाली. अंत्ययात्रा समोरून आली आणि त्या बाईनं पाहिलं, काय या बाबाला आजच मरायचं होतं का? आज एकुलते एक माझी मुलगी पहिल्यांदी सासरला नांदायला चालली आणि हे बाबा वारले. नाथबाबा तिरडीवर उठून बसले. ऐकताय ना तुम्ही सर्वजण? कुठं? तिरडीवरती उठून बसले. आणि तिरडीवरती उठून बसल्याच्या नंतर त्या बाईला सांगितलं, बाई तुझी पोरगी आज जाऊ दे, मी नंतर जाईल.
पुन्हा असाच प्रसंग घडला महाराज. 4 खांदेकरी भावकीची चर्चा चालू झाली. लय मोठा महाराज होता, एवढा फिरायचा, खूप मोठा महाराज होता म्हणे. परंतु गेल्यानंतर पठ्ठ्याला आपल्याच खांद्यावरती जावं लागलं. नाथ बाबा पुन्हा उठून बसले म्हणे, "हो म्हणे खाली, तुमच्या खांद्याची मला गरज नाही." आणि तिसऱ्यांदा जलसमाधी घेतली. महाराज याला म्हणायचं काळावरती विजय मिळवणं. ही क्रांती संतांच्या असणाऱ्या चिंतनामध्ये, देवाच्या असणाऱ्या भजनामध्ये आज जर विचार केला महाराज, आज असं कोणी उठून बसन का? हा बरं, तो उठून बसल्यावर बाकीचे थांबतील का? होय, सोपं आहे? तुम्हाला सोपं वाटतंय? मृत्यू सोपा वाटतो महाराज? एका जणाला असंच सांगितलं होतं महाराज, अमुक अमुक आमुष्याला त्या स्मशानभूमीतून जात असताना भूत निघतं म्हणे. तिथं आहेच म्हणे ते भूत, 100% आहे. आणि त्याच असणाऱ्या सदग्रस्ताच्या घरी त्याचं पोरग आजारी पडलं. आता नाविलाज झाला महाराज. काळजावरती एवढा मोठा धोंडा ठुला आणि दवाखान्यात जायला निघाला. विलाज नाही महाराज, पोटचं गोळा आहे, पोटचं लेकरू आहे. काही केलं तरी त्याला दवाखान्यात नाही, त्याला तिथं दाखवलं पाहिजे, त्याला उपचार करणं गरजेचं आहे. आणि तो निघाला असा बॅटरी घेऊन. आणि नेमकं त्या रस्त्यानं समोराची स्मशानभूमी दिसली. स्मशानभूमी जशी दिसायला लागली तसं नामस्मरण चालू झालं महाराज. आणि तेवढ्यात त्याच्या समोरून एक माणूस कंदील घेऊन येताना त्याला दिसला. दोघं एकूणाच्या समोरासमोर आले. आणि समोरासमोर आल्याच्या नंतर यानं त्या ज्याचं पोरग होता आजारी, त्यानं त्या कंदीलवाल्याला विचारलं, का हो म्हणे, बरेच आपले गावकरी चर्चा करतात म्हणे अमावस्येच्या दिवशी याच असणाऱ्या स्मशानभूमीमध्ये भूत निघतंय, खरं आहे काय? यानं विचारलं महाराज. तो म्हणे, काय सांगता नाही येणार भाऊ, मी काय तर अजून पाहिलं नाही, कारण मला मरूनच 15 दिवस झाले. कळालं ना काय झालं असेल महाराज त्याचं? अवघड आहे महाराज. मृत्यू एवढा सोपा नाही महाराज. आपण जेवढ्या गोष्टी समजतो तेवढा मृत्यू सोपा नाही. म्हणून आपल्या हातात एवढी एकच गोष्ट आहे का, जोपर्यंत आपण जिवंत आहोत आणि जोपर्यंत आपल्या श्वासामध्ये त्या प्रभू परमात्म्याचा असणारा श्वास चालू आहे, तोपर्यंत प्रत्येक क्षणाला त्याचं देवाचं नामस्मरणच घडलं पाहिजे. याच्या व्यतिरिक्त काही नको. आपण काय करतो महाराज? ज्ञानोबरांनी सांगितलं, अनंत वाचाळ बरळ ती बरळ त्या कैचा गोपाळ. हा मग पाव्याचे ना, अजिबात पावणार नाही महाराज, तो मिळणार नाही महाराज. आपलं बोलणं असं आहे महाराज, आपण जर बोलायला लागलो तर लोक आपल्याला हाणायला लागतील का? खोटं याच्यात. जगाच्या पाठीवरती आज आम्ही बऱ्याच ठिकाणी जातो, पाहण्याचा प्रसंग येतो महाराज. या जगामध्ये 99% वाद फक्त बोलण्यामुळे, दुसरं काही कारण नाही. संतांनी ती बोलण्याची भाषा सांगितली. बोले ऐसा बोले, जेने बोले विठ्ठल डोले. आपण असं बोललं पाहिजे, बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल, जीवे भावे, येणे सोसे मन झाले अव भरी, परत माघारी घेत नाही किंवा घेत नाही. ते देवाचं स्मरण झाल्याच्या नंतर, त्याचं चिंतन केल्याच्या नंतर जीव त्याच्यापासून बाजूला होऊ शकत नाही. ही ताकद देवाच्या नामस्मरणामध्ये. आणि म्हणून जगद्गुरु तुकोबारांनी सांगितलं, तो हा पंढरीचा राणा, पुसा 6 जना. काही म्हटले महाराज, आम्हाला चिंतन करावं असं वाटतं, कारण आम्हाला त्याचं एवढ्या मोठ्यानं आम्हाला म्हणणं शक्य नाही. जगद्गुरु तुकोबारांनी सांगितलं, चिंतिता जयासे, भुक्ती मुक्ती कामारे दासे, तो हा पंढरीचा राणा, पुसा 6 जना, विठोबा कुमारी. काळी वाचवा हा. विठोबा सर्वांनी एकदा वर हात करा बरं. मला थोडीशी शंका यायला लागली, तुम्हाला हात आहे का नाही म्हणून आपलं तपासून घेतलेलं बरं. सोयऱ्या दायऱ्याचं गाव आहे का नाही? वर हात टाईट 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 करा. माझा आवाज ज्यांच्या कानापर्यंत जातो त्या सर्वांनी वर हात करा महाराज. हा, आपण वर हात म्हणजे काय उभा राहायला नाही केले, उभा राहणारे राहतील महाराज. आपल्याला देवाचं भजन करायचं. चला डायरेक्टर साहेब टाईट. लेले हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा, 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 पांडुरंगा 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 पांडुरंगा.
आता भुका लागला तुम्हाला हे का गोड असं त्या देवाचं नामस्मरण तुम्ही केलं, तुम्हाला द्यावे तेवढे धन्यवाद आहे. परंतु माझा असा नियम सांगतो, मला शेवटच्या चरणाचा तो दृष्टांत सांगितल्याशिवाय तुम्हाला सोडता येणार नाही महाराज. दृष्टांत चांगला आहे, कारण आपले 3 चरण पूर्ण झाले आणि शेवटचं चरण राहिलं. शेवटचं चरण फार सुंदर आहे. वैकुंठासी जावे तुका म्हणे ज्याच्या नावे, त्याचं नाव घेतल्याच्या नंतर दुर्लभ असणारं वैकुंठ सुलभ मिळतंय. कसं मिळतं, कुणाला मिळालं, काय झालं, तेवढा एक दृष्टांत सांगितला म्हणजे आपण या ठिकाणी थांबणार. विठाला 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 विठाला. आम्ही ज्यावेळेस ज्ञानेश्वर मंदिरामध्ये होतो त्यावेळेला सरांच्या माध्यमातून त्यांनी एक ग्रंथ आणला होता. अखंडानंद सरस्वती महाराजांचा तो ग्रंथ होता. आणि त्या ग्रंथामध्ये सुंदर असं उदाहरण आलं होतं का देवाचं एकदा नाम घेतल्याच्या नंतर जीवनामधली काय क्रांती होते बुवा. मग सर खूप विनोदानं तो दृष्टांत आम्हाला सांगायचा आणि तेव्हापासून बऱ्याच मोठमोठ्या वक्त्यांच्या माध्यमातूनही तो दृष्टांत ऐकण्याचा योग आलेला आहे. आणि तो दृष्टांत खऱ्या अर्थानं या सबंध अभंगाचा सार म्हणावा लागेल बरं का. गोड दृष्टांतही थोडंसं कान उंच करून ऐका. फ्रेश राहा महाराज. अगदी तुम्हाला वेळेत मी या ठिकाणी थांबणार आहे. तसा अर्धा तास माझ्या हिशोबाने अजून पाहिजे होता, पण नको आहे की नाही. मोह धरता आयसे होईल आणि आस्ती प्रतिष्ठा जाईल याच्या भीतीपेक्षा आपण शहाण्या माणसानं वेळीच थांबलेलं कधीही चांगलं. विठाला गोड असा दृष्टांत आहे. सर नेहमी सांगायचे 2 भाऊ सख्खे 2 भाऊ महाराज. एवढे त्यांच्यामध्ये एवढं प्रेम होतं, एवढा जिव्हाळा होता, एवढा स्नेह होता, खूप प्रेम एकमेकाबद्दल दोघां भावाचं. परंतु त्यामध्ये एक जणाला भजन कीर्तन आवडायचं आणि एक जणाला भजन कीर्तन अजिबात जमत नसायचं. तसं राहतच महाराज जवळजवळ. मोठ्याला भजन कीर्तन आवडायचं, त्या लहान्याला अजिबात मेळ लागत नव्हतं, अजिबात नाही. त्याला ते असं रागच यायचा. काही लोकांना येतो महाराज आहे का नाही. आता हे गावामध्ये सप्ताह असला का असं पॉम्पलेट धरलं का 7 दिवस झोपू देत नाहीत रे हे. तू मर तिकडं गावाच्या बाहेर जाऊन पड. ह्या दुर्योधनाच्या अवलदी सुद्धा आपल्याच आहे. एक वाक्य फार महत्वाचं सांगतो तुम्हाला. कदाचित माझं वय त्या वाक्याला अपुरं पडल, परंतु जसं मोठ्यांकडून ऐकलं तसं तुमच्या पुरण ठेवण्यासाठी मला तो अधिकार तपासलाच पाहिजे अशी काय योग्यता मला काही दिसत नाही. एखाद्या कार्याला प्रतिक्रिया देण्यापेक्षा त्या कार्याला प्रतिसाद द्या, हे सर्वात महत्वाचं आहे मला. आपले माणसं आपल्या कार्याला विरोध करत असतात, म्हणून हा सगळा परमार्थाचा, संप्रदायाचा आणि संप्रदायातील निष्ठावान वारकऱ्यांची सर्वात मोठी हानी आहे. मी बऱ्याच ठिकाणी पाहिलं महाराज, तुम्हाला त्रास देणारे लांबच्या जवळचा माणूस कधी तुमचा घात करत, जो तुमच्या संग नेहमी गोड बोलतो ना, पक्क समजून घ्यायचं त्याच्यापासूनच आपल्याला धोका आहे. दुसरा तिसरा आपल्या माणसं आपल्या कार्याला विरोध करतात, ही सर्वात मोठी शोकांतिका आहे. आणि म्हणून एक असू द्या, हा धर्माचा मंडप आहे बरं का. कशाचा आहे हा? धर्माचा मंडप आहे. आणि या धर्माच्या मंडपामध्ये आपण अंतःकरणपूर्वक जर या प्रभू परमात्म्याविषयी संलग्न होत असाल तर माझ्या नाथबाबांनी त्या भक्तीची पराकाष्ठा सांगितली आहे. हे कंठ झाला सद्गदित, अंग झाले रोमांचित, धावोनी उद्धवासी खेव देत, हे प्रेम अद्भुत हरीचे. माझ्या नाथरायांनी सांगितलंय, तो भक्त जर अंतःकरणपूर्वक त्या देवकार्यामध्ये सहभागी होत असेल तर तुम्ही देवा करता रडाल याच्यात नवल नाही, देव तुमच्या करता रडतोय. विठाला 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 विठाला. बऱ्याच ठिकाणी पाहायला मिळतं महाराज, एकाला भजन आवडतं, एकाला आवडत नाही. आवड नावड ह्या सगळ्या व्यक्ती तितक्या प्रकृती आहे. आलं का लक्षात? आणि म्हणून फार महत्वाचा मुद्दा आहे. मोठ्या भावाची तळमळ असायची, काही का होईना माझ्या भावानं एकदा तरी भजन केलं पाहिजे, त्याच्या जीवनामध्ये त्यानं एकदा तरी भजन केलं पाहिजे, ही मोठ्याची तळमळ. आणि मग त्याच असणाऱ्या गावामध्ये एक दिवस पंजाबचे साधू येतात आणि पंजाबचे साधू आल्याच्या नंतर तो असणारा मोठा भाऊ, जो साधक अंतःकरणामध्ये देवाचं नामचिंतन घेऊन एखाद्या साधूकडे जात असतो, महात्म्याकडे जात असतो, तो काही घरचं नाही विचारित महाराज,
त्याची विचारणा ही असते, काही मी उद्धार पावेन, काही कृपा करील नारायण, ऐसे तुम्ही सांगा संत जन करा समाधान चित्त माझे, काही ऐसे दशा येईल माझे अंगा, चित्त पांडुरंगा झुरत असे तुसावेसे हेची वाटे, जे जे भेटे तयासी देव कृपा करील मज, काय लाज राखेल, ही तळमळ आहे त्या साधकाची. आणि मग पंजाबचे साधू आल्याच्या नंतर हा लगेच मोठा भाऊ त्या महाराजांकडे गेला, महाराज काही करा भाऊ, परंतु माझ्या लाण्या भावाकडून एकदा तरी तुम्ही देवाचं नामस्मरण करून घ्या, एकदा घ्या. तळमळ होती महाराज अंतःकरणामध्ये, तळमळ होती. महाराजांनी सांगितलं काही हरकत नाही, त्याच्या मुखातून भगवंताचं नामस्मरण करून घेण्याकरता मी 4 नाही 10 दिवस इथं थांबतो. आणि मग हा पण हुशार होता महाराज, अंमळनेरचाच होता तू महाराज घरी आले का निघून जायचा. 5-6 दिवस असाच कार्यक्रम चालला, महाराज घरी आले का हा निघून जायचा, महाराज घरी आले का हा निघून जायचा. आता महाराजांनी सांगितलं आता काय केलं पाहिजे भाऊ. महाराजांनी त्या ठिकाणी एक युक्तिवाद वापरला. महाराजांनी त्याच्या भावाला सांगितलं की तुम्ही अशी चर्चा करा, महाराज गेले महाराज गेले महाराज गेले महाराज गेले, अशी चर्चा केली का तो बरोबर कुठे येईल तो घरीच येईल ना महाराज. आणि मग त्याच्या घरच्यांनी ती चर्चा केली, बुवा महाराज गेले महाराज गेले महाराज गेले, हे ऐकलं त्यानं. त्याला सांगणारे त्याचे जोडीदार असतील ना, गेले बरं का म्हणे, आता तू ये घरी. आला महाराज, घरी आला, पण घराच्या पहिल्या चौकटीतून नुसतं डोकायला गेला का खरोखर गेले का नाही गेले. भाऊ जसा चौकटीतून डोकला तसंच असणारं महाराजांनी त्याच्या दंडाला धरलं. तो मोठ्यानं आरडा, ओ सोडा म्हणे माझ्या दंडाला, सोडा, काय करताय हे. महाराज म्हटले तुझ्या दंडाला सोडतो, फक्त तू एकदा राम म्हण. तो म्हटला तुम्ही माझ्या दंडाला सोडा, मी तसलं काहीही म्हणणार, काहीच म्हणणार नाही. महाराज म्हणले मी तसं सोडणार नाही, तू एकदा राम म्हण म्हणजे मी तुझ्या दंडाला सोडतो. हा, तो म्हणे मी अजिबात म्हणणार नाही, मी काही तसलं काही म्हणणार नाही, तुम्ही माझ्या दंडाला सोडा. महाराज म्हणले जोपर्यंत तू राम म्हणत नाहीये तोपर्यंत मी तुझ्या दंडाला सोडणार नाही. त्यानं पण सांगितलं, हा तुम्ही कितीही प्रयत्न करा, मी राम म्हणणार नाही. जागेन तुम्ही. हा, एकदा राम म्हणून गेला. आणि साधू महाराजांनी त्याला सांगितलं, गड्या आता मात्र माझं समाधान झालं, काहीच करू नको, अजिबात काही करू नको, फक्त एवढ्या एका रामनामाची कोणासंगच तुलना करू नको, माझं काम संपलं. महाराज निघून गेले. महाराज निघून गेल्याच्या नंतर काही काळानं आता झाकल्या घटीचा दिवा ज्ञानोबराय चिंतन करतात, जो जन्माला आलाय तो जाणार आहे महाराज, त्याचाही अंतकाळ जवळ आला. आता जवळच आणावं लागेल त्याला, कारण आपला वेळ होत आला, लवकर मारावं लागेल त्याला. आता जवळ आला महाराज त्याचा अंतकाळ. आणि अंतकाळ जवळ आल्याच्या नंतर त्याला यमाचे यमदूत घ्यायला आले. यमदूतानं त्या असणाऱ्या, तो भजन करत नव्हता ना, तो एकदा राम म्हणलेला, त्याला उचललं आणि असणारं यमलोकामध्ये घेऊन गेले. यमलोकामध्ये नेल्याच्या नंतर तिथं सुद्धा महाराज कोर्ट आहे बरं का, अमोलभू. यमलोकात कोर्ट आहे, तिथला जज आहे यमराज, तिथला वकील आहे चित्रगुप्त, आणि आरोपी आहेत तुम्ही आम्ही. त्या कटघऱ्यामध्ये त्याला उभा केलं. आणि कटघऱ्यामध्ये उभा केल्याच्या नंतर त्याची खातीवही काढली महाराज, खातीवही काढली. आणि जजने विचारलं, म्हणजे यमराजाने विचारलं, चित्रगुप्ता सांगा म्हणे त्याच्या खात्यावहीमध्ये काय काय. चित्रगुप्तानं सांगितलं महाराज याच्या खात्यावहीत काही नाही, आख पाप केलंय म्हणे. काय काय बघा बरं म्हणे. चित्रगुप्त पाहायला लागला, तमाशाला जात होता का नाही, तोच ठूत होता, डबल फुले हाना. सप्ताला वर्गणी देत होता का नाही, त्याच्यातलीच दाबीत होता, मग डबल फुले हाना म्हणे. सगळा खातेवही पाहिला महाराज, सगळं तिथं, सगळा हिशोब आहे महाराज त्याच्याकडे, सगळा हिशोब आहे. कबीर महाराजांचा सुंदर दोहा आहे त्याच्यावरती. चला स्वरधारा. हे मेरे मालिक के किताब में सब लोगों का खाता, मेरे मालिक के किताब में सब लोगों का खाता, एक तराजू सबको तोले, जो करता सो पाता, मेरे मालिक के किताब में सब लोगों का खाता, मेरे मालिक के किताब में सब लोगों का खाता. त्याच्याकडं सगळी खातेवही आहे महाराज. त्यानं ती खातेवही काढल्याच्या नंतर त्या असणाऱ्या यमराजाला सांगितलं, देवा अहो यानं सबंध आयुष्यभर पाप केलं म्हणे, अजिबात याच्याकडं काही नाही, फक्त एकदा एका साधूच्या संगतीत आला
आणि फक्त एकदा राम म्हटला म्हणे, हा एकदाच म्हटला म्हणे. मग यमराजानं त्याला विचारलं, आता तुझ्याकडं आयुष्यभर केलेल्या पापाचंही फळ तुला मिळणार आहे आणि एकदा राम म्हटला त्याचंही फळ तुला मिळणार आहे. मग तुला नेमकं फळ नेमकं आधी कोणतं पाहिजे? तो हुशार होता महाराज. तो म्हणे, आता एक करा, बराच वेळ झालाय, ते एकाचं काय आहे ना ते एकदा मिटून घ्या म्हणे, नंतर पापाचं आपलं पोंग घेऊ. तिथं सुद्धा राम नाही म्हणला, तो इतका जातीवंत होता. ते एकाचं काय ना म्हणे, ते मिटून घ्या एकदा, नंतर आपण बघू पापाचं काय असेल ते. आता यमराजाला प्रश्न पडला, भाऊ आता एका रामनामाचं याला फळ काय द्यावं, कारण नाव लहाण्याचं नाही ते. प्रश्न पडला यमराजाला. यमराजा म्हणे, आता एक करू, आपल्या राजाकडे जावं लागेल म्हणे, देवांचा राजा. देवांचा राजा कोण? देवाचा राजा इंद्र, आणि महाराष्ट्राचा राजा देवेंद्र, आणि राष्ट्राचा राजा नरेंद्र. याची साखळीची बरं का, ध्यानात ठेवायची कधी पण. देवेंद्राकडे जाऊ म्हणे आपण, देवेंद्राकडं. इंद्राकडे गेले बोहे यमराज चित्रगुप्त, आणि तू मग एकदा नाम घेतलेला, एकदा राम मांडलेला. यमराजानं सगळी हकीकत सांगितली. महाराज या असं अमुक अमुक एकदा नाव घेतलेलं आहे, अख्खं पापाच्या जीवनात याला एका रामनामाचं काय फळ द्यायचं? इंद्रानं सांगितलं, मी फक्त नावापुरता गादीवर आहे, निर्णय सगळे पवार साहेब घेतात, मला बाकी माहित नाही, मी फक्त नामधारी, मला काही माहित नाही म्हणे. अर म्हणे, असं करून कसं काय चालेल? मग याला एका रामनामाचं फळ काय द्यायचं? असं चला म्हणे, आता एक करावं लागेल आपल्याला, ज्यानं ही सृष्टी उत्पन्न केली ना त्या ब्रह्मदेवाकडे जावं लागेल. मग कोण कोण? इंद्र, यमराज, चित्रगुप्त, आणि तो एकदा रामनाम घेतलेला, हे कुठं गेले? ब्रह्मपुरीला, ब्रह्मदेवाकडे गेले. ब्रह्मदेवाला गेलेली सगळी असणारी हकीकत सांगितली. ब्रह्मदेवा, असा असा व्यक्ती आहे, यानं आयुष्यभर पाप केलं, एकदा रामनाम घेतलं, याला एकदा रामनामाचं काय फळ द्यायचं? आम्हाला कोणालाच मिळ लागा ना, आपण याचं कृपया आपण मार्गदर्शन करावं. ब्रह्मदेवानं सांगितलं, माझ्याकडे फक्त सृष्टीच्या उत्पत्तीचं काम आहे, मी फक्त सृष्टी उत्पत्ती करतो, मला कोणाच्या कामाचं काय फळ द्यायचं आणि किती पगार द्यायचं हे मला माहिती नाही. मग ते म्हटले, आता एक करावं लागेल आपल्याला, ज्यानं रात्रंदिवस त्या प्रभू परमात्म्याचं नाव घेतलं त्या असणाऱ्या भगवान भोले बाबाकडे जाऊन आपण विचारू नक्की, त्यांना नक्की माहिती असं. मग हे सगळे जण निघाले कुठं? कैलासाला. यमराज, ब्रह्मदेव, इंद्र आणि तो व्यक्ती, असे 4 जण गेले कैलास पर्वतावरती. कैलास पर्वतावरती गेल्याच्या नंतर भजन करी महादेव, रामपूजी सदाशिव. रात्रंदिवस असणाऱ्या त्या प्रभू परमात्म्याचं भजन करणारं असणारं दैवत जर कोणतं होतं तर ते असणारं भगवान शिवजी होते. शिवजींना असणारा सर्व हकीकत सांगितली, प्रसंग सांगितला. देवा काही करा म्हणे, पण एकदा यानं रामनाम घेतलेलं आहे, तुम्हाला नक्की माहिती असेल रामनामाचं फळ काय आहे. भगवान शिवजींनी सांगितलं, मी रामनाम रात्रंदिवस घेतो म्हणे, पण ते रामनाम घेत असताना मी ती फळाच्या अपेक्षा रहित घेतो. ते फळाची अपेक्षा धरून घेतलेला रामनाम नाही म्हणे, ते कुठल्याही प्रकारच्या फळाची अपेक्षा नाही त्या रामनामामध्ये, निस्वार्थ घेतलेलं रामनाम आहे म्हणे. ते मला सांगता येणार नाही. आता हे सगळं चर्चा कोण पाहत होतं माहिती ना तुम्हाला? ते एकदा राम म्हणलेलं ते त्यांचं संगत होतं ना. मग यमराजाला मेळ लागाना, ब्रह्मदेवाला मेळ लागाना, इंद्राला मेळ लागाना, आणि भगवान शिवजीला सुद्धा मेळ लागाना. हे चौघाला याचा मेळ लागाना. म्हणल्यावर हे जरा पावर मध्ये आलं महाराज. याला वाटलं, अरे याच्यात गोंधळ दिसतो गाड्या म्हणे मोठा, आणि मग ते थोडा पावर मध्ये आला. आणि मग आता यांच्या देवगणामध्ये चर्चा झाली. आता एक करू म्हणे, आता शेवटचा पर्याय राहिला कोणता? वैकुंठासी जावे तुका म्हणे ज्याच्या नावे. हे नाव ज्याचं आहे ना, आपण त्याला जाऊन विचारू गाड्या म्हणे, आता हे नेमकं एका रामनामाचं फळ काय द्यायचं. मग यांनी सर्वांनी त्याला विनंती केली, चला म्हणे आता फक्त वैकुंठाला जायचं राहिलं. ते म्हणे, काय चाललेलं म्हणे तुम्ही सकाळपासून? इकडून तिकडं, तिकडून इकडं, शांत. हे काय चाललेलं म्हणे सकाळपासून? मला नुसते फिरूनच राहिले तुम्ही. अरे अशी कोणती पद्धत आहे का? एखादा पाहुणा आपल्या घरी आलो तर आपण कमीत कमी पाणी देतो, नाहीच परिस्थिती नसली तर गुळाचा खडा तरी देतो. आता गुळ मस्त माय पुढे, मला मस्त पाणी येतंय तोंडाला, पण ते वाकायला गेलं का कंबर सुटत आहे. साधी फसगत आहे का महाराज माझी? असा गुळ द्यायला महाराजाला असा अवसानात माणूस ठोत जा ना तुम्ही इथं. विठाला विठाला सर्वांना विचारलं महाराज. त्यांना सांगितलं आता जमणार नाही म्हणे, आता मी चालूच शकत नाही, माझी कॅपॅसिटी संपली. मग यांनी तर खूप विनंती केली, एवढंच ठिकाण राहिलं म्हणे, तेवढं ठिकाण संपलं का संपलं म्हणे, आपलं कामच झालं, अजिबात जमणार नाही म्हणे.
मग असणार देवांचा राजा इंद्र म्हणे मग पालखी केली तर पालखीत बसतां का म्हणे. हा तसं काही व्यवस्था केली तर मग करत चालेल म्हणे, मग बसू शकतो म्हणे. मग महाराज पालखी केली त्याला आणि त्या पालखीत ह्या बादराला बसलं. कोणाला? एकदा राम म्हटलेला. एवढं ध्यानात ठेवा म्हणजे आपलं कीर्तन सफल झालं. एकदा राम म्हणलेला बहादर त्या पालखीमध्ये बसला आणि पालखीचे खांदेकरी कोण झाले? हा, पालखीचे खांदेकरी एवढे ताकदवान होते महाराज. यमराज, असणारा इंद्र, असणारे भगवान महादेव, असणारा ब्रह्मदेव, हे 4 जण खांदेकरी झाले. आणि 4 जण खांदेकरी झाल्याच्या नंतर ही पालखी कुठं निघाली? वैकुंठासी जावे तुका म्हणे ज्याच्या नावे. या 4 जणांची पालखी निघाली महाराज वैकुंठाकडं. वैकुंठाकडे जात असताना ही पालखी पाहिली, समोर भगवान परमात्मा बसलेला आहे. साक्षात नारायण भगवान परमात्मा बसलेले आहेत. देवानं पाहिलं, देव आपल्या आसनावरती बसलेले होते आणि देवाच्या मनात आलं बा ज्या अर्थी खांदेकरी एवढे पॉवरफुल, त्या अर्थी आत बसलेला महात्मा किती तपस्वी असं. मग देव उठून बसले महाराज. देव उठले आणि आपल्याकडे प्रगती, एखादा मोठा व्यक्ती जर आला तर आपण 4 पावलं उठून गेलं पाहिजे. आणि देव सुद्धा उठून बसले आणि त्यांना असणाऱ्या त्या पालखीकडे 4 पावलं चालायला लागले. हे कोणी पाहिलं? भगवान विष्णू, भगवान महादेव, ब्रह्मदेव, असणारा भगवान शंकर, असणारे कोण? इंद्र आणि यमराज. या 4घांनी पाहिलं. देव उठून येऊ लागले आपल्याकडं. यांना वाटलं अरे याला पाहून तर देव आपल्याकडे यायला लागले म्हणे. आणि आपण तर याला फार हलकं समजत होतो, आपण त्याला काहीच समजत नव्हतो म्हणे. आणि मग ते समोर आले आणि देवानं असणाऱ्या त्या पालखीतल्या माणसाला धरलं आणि आपल्या आसनावरती नेलं आणि अर्धी जागा दिली आणि त्याला बसवलं. आणि बसवल्याच्या नंतर या 4घांना विचारलं काय काम काढलं होतं? कोणाचाच कोणाला मेळ नाही महाराज. हे सगळं झाल्याच्या नंतर त्या 4ही देवतांनी सांगितलं, देवा अहो एकदा तुमचं नाम राम नाम घेतलं त्यानं जीवनामध्ये अखंड पाप केलं म्हणे, कधीच चांगलं केलं नाही, कधीच नाही चांगलं. ज्याच्या सुरिकी जुळाल्या होत्या त्यांना मोडून टाकले म्हणे. इतकं पाप केलं. आणि एकदा राम म्हटला, त्या एका रामनामाचं फळ काय द्यावं म्हणून आम्ही तुमच्याकडं आलो. आता याच्यापेक्षा काय फळ त्याला वेगळं भेटायला पाहिजे? तुम्ही डायरेक्ट त्याच्या हाताला धरलं आणि तुमच्या अर्ध्या सिंहासनावरती बसवलं. याच्यापेक्षा त्याला एका रामनामाचं फळ काय मिळालं पाहिजे? आणि म्हणून जगद्गुरु तुकोबरांनी सांगितलं, तुम्हाला त्या प्रभू परमात्म्याकडे वैकुंठाला जरी जायचं असेल तर त्याचंच नामस्मरण करावं लागन. अभंगाचं शेवटचं तुका म्हणे ज्याच्या नावे, तुका म्हणे ज्याच्या नावे,
अठरा वैकुंठासी जावे तुका म्हणे ज्याच्या नावे तो हा पंढरीचा राणा पुसा 6 चौ 18 जना